नमस्कार. अनंतकोटी ब्रह्मांड नायक, भक्ताभिमानी, राजाधिराज, योगीराज, अक्कलकोट निवासी, पूर्ण ब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत. आज आपण सर्वजण एका अत्यंत मंगलमय क्षणाचे साक्षीदार होणार आहोत. आयुष्याच्या धकाधकीत, संकटाच्या काळोखात जेव्हा जेव्हा माणूस दिशाहीन होतो, तेव्हा अक्कलकोटच्या या महासूर्याचे शब्द त्याला मार्ग दाखवतात. स्वामींचे शब्द म्हणजे केवळ उपदेश नसून ते जगण्याचे बळ आहेत. ती एक संजीवनी आहे. तुमच्या सर्वांचं धर्मसाधनामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा क्षण अत्यंत विशेष आहे, कारण साक्षात स्वामी तुमच्याशी बोलू इच्छितात. ऐकूया स्वामींचा हा प्रेरणादायी संदेश. माझ्या प्रिय लेकरा, तू पुन्हा एकदा चिंतेचे ओझे घेऊन माझ्या समोर उभा आहेस. तुझे डोळे थकलेले आहेत आणि मन व्याकुळ आहे. तुला वाटते की तू एकटा आहेस. तुला वाटते की तुझे दुःख कुणालाच दिसत नाही. अरे, ज्याने हे ब्रह्मांड निर्माण केले, तो तुझा पिता तुला एका क्षणासाठी तरी विसरेल का रे? बाळा, सर्वात आधी हे मनावरचे ओझे खाली ठेव. जेव्हा तू चिंता करतोस, तेव्हा तू प्रत्यक्षपणे माझ्या सामर्थ्यावर शंका घेतोस. स्वामी करतील का, हा प्रश्न ज्याच्या मनात आहे त्याला मी कधीच सापडत नाही. पण स्वामीच करणार हा ठाम विश्वास ज्याच्या मनात आहे, त्याच्यासाठी मी अशक्य गोष्टही शक्य करून दाखवतो. शांत हो. तुझे श्वास संथ होऊ दे. मी इथेच आहे, तुझ्या अगदी जवळ. तू म्हणतोस, स्वामी, मी तर कोणाचेच वाईट केले नाही. मग माझ्याच नशिबात हे भोग का? लेकरा, आज जे तू भोगत आहेस ते तुझ्याच जुन्या कर्मांची फळे आहेत, जी आता गळून पडत आहेत. हा तुझा हिशोब चुकता होत आहे. एकदा का हा हिशोब संपला की आनंदाने नवीन पर्व सुरू होईल. लक्षात ठेव, कुंभार जेव्हा मातीचे मडके घडवतो, तेव्हा तो बाहेरून जोराने थापट्या मारतो. तुला वाटतो की तो मडक्याला त्रास देतोय. नाही, तो आतून एक हात आधार म्हणून लावतो आणि बाहेरून आकार देण्यासाठी थापट्या मारतो. मी सुद्धा तुझ्या आयुष्यात तेच करत आहे. तुला जो त्रास होतोय तो तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला एक सुंदर आकार देण्यासाठी आहे. कष्ट करायला कच खाऊ नकोस. ज्याचे हात राबतात त्याचेच नशीब उजळते. रिकाम्या हाताने बसून चमत्कार घडत नसतात. तू तुझे कर्तव्य करत राहा. मी तुझ्या कर्मात शक्ती भरेन. माणूस जेव्हा म्हणतो मी केलं, तेव्हा त्याचे पतन सुरू होते. तू कोण आहेस करणारा? हा देह तुझा नाही. हे प्राण तुझे नाहीत. मग अभिमान कसला करतोस? तुझा श्वास घेण्याची ताकदही मी तुला दिली आहे. ज्या दिवशी तू तुझा मीपणा गळवून टाकशील, त्या दिवशी तुला माझ्या अस्तित्वाची खरी प्रचिती येईल. काही गोष्टी तुझ्या मनासारख्या घडत नसतीलही, तर खुश हो, कारण
त्या माझ्या मनासारख्या घडत आहेत आणि माझे नियोजन तुझ्या नियोजनापेक्षा नेहमीच श्रेष्ठ असते. तुला फक्त आजचा दिवस दिसतो, मला तुझे संपूर्ण भविष्य दिसते. तुला जे हवे आहे ते कदाचित तुझ्यासाठी विष असू शकते, म्हणून मी ते तुला देत नाही. आणि जे तुझ्यासाठी अमृत आहे ते मिळवून देण्यासाठी मी तुला थोडा संघर्ष करायला लावतोय. धीर धर, घाई करू नकोस. भक्ती म्हणजे फक्त टाळ वाजवणे किंवा पोथी वाचणे नाही. भक्ती म्हणजे प्रत्येक जीवात मला पाहणे. जर तू घराबाहेर बसलेल्या कुत्र्याला दगड मारत असशील आणि आत येऊन माझ्या मूर्तीवर अभिषेक करत असशील तर तो अभिषेक मला कधीच पोहोचणार नाही. दुसऱ्याच्या दुःखात जो धावून जातो तोच माझा खरा भक्त. तुझ्या वाणीत गोडवा असू दे. कोणाचे मन दुखावेल असे शब्द वापरू नकोस. पैसा येईल आणि जाईल, पण तुझा स्वभाव आणि तुझे पुण्य तुझ्यासोबत कायम राहील. हम गया नहीं, जिंदा है. मी शरीराने गेलो असलो तरी चैतन्य रूपाने तुझ्या प्रत्येक हाकेला उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. तू फक्त शुद्ध भावनेने हाक मारून बघ. आता उठ, तुझे अश्रू पुसून टाक. कपाळावर श्रद्धेचा टिळा लाव आणि आत्मविश्वासाने जगाला सामोरे जा. जगातील कोणतीही शक्ती तुला हरवू शकत नाही, जोपर्यंत तुझा हात माझ्या हातात आहे. ज्या संकटांना तू घाबरत होतास, आता ती संकटे तुला घाबरतील, कारण तुझ्या पाठीशी अक्कलकोटचे स्वामी उभे आहेत. जा, तुझे कल्याण होईल. यश तुझेच आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा हा प्रेरणादायी संदेश तुम्हाला कसा वाटला? या शब्दांनी तुमच्या मनाला थोडा जरी आधार मिळाला असेल आणि सकारात्मकता जाणवली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींचा हा कृपाप्रसाद इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या धर्मसाधना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामींच्या कृपेने तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होवोत हीच चरणी प्रार्थना. धन्यवाद.